आता आपल्याला उद्या सकाळी डबा करायचा आहे मुलांच्यासाठी, तर प्रत्येक आईला पडणारा प्रश्न म्हणजे मुलांना ह्या सगळ्या गोष्टी जशा आहे, बीटरूट आहे, दुधी आहे, लाल भोपळा आहे, शिराळी, घोसाळी, पडवळ, ह्या सगळ्या भाज्या मी त्यांना कशा खायला घालू, हा एक मोठा प्रश्न असतो. तर पहिल्यांदा आपण छोट्या डब्यामध्ये मुलांना काय काय द्यायचं आणि ते तसं का द्यायचं ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुलं शाळेत जायला हल्ली 7 वाजता किंवा अगदी 6 वाजता सुद्धा बसमधनं जातात. बसमध्ये एक प्रकारचा डिझेलचा, पेट्रोलचा वास येतो. अनेक मुलांना तो वास सहन होत नाही. अशा वेळी जर अगदी लगेच उठून त्यांना तुम्ही दूध दिलेलं असेल प्यायला, तर अनेक मुलांना मळमळत असतं, डोकं दुखत असतं, त्यांना ते नकोसं होत असतं. म्हणून अशा मुलांना सकाळी उठून लगेच दूध द्यायच्या ऐवजी त्यांना एखादं वेलची केळं द्यावं. जर का मुलांना सकाळी उठून काहीही खाण्याची इच्छा नसेल तर तसं देऊही नाहीये, काही हरकत नाही. मग त्यांना शाळेतनं म्हणजे बसमधनं उतरली की शाळेत जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा हे खा असं सांगून 2 वेलची केळी द्यायला हरकत नाही. किंवा खजूर, बदाम, अक्रोड, अंजीर, बेदाणे ह्याच्यापैकी सगळे किंवा थोडे थोडे असे देऊ शकता. शाळेत उतरल्याबरोबर त्यांनी हे खाल्लं की त्यांचं मन चांगलं लागतं. पहिले 2 किंवा 3 तास होईपर्यंत त्यांना दुसरी छोटी सुट्टी लागत नाही. आता छोटी सुट्टी जेव्हा लागते तेव्हा त्याच्यामध्ये सुटसुटीत आणि पटकन खाता येईल असा एखादा पदार्थ द्यावा. हल्ली सगळ्याच शाळा वेफर, फरसाण, पॉपकॉर्न हे पाठवू नका असं पालकांना वारंवार सांगत आहेत. जर तुम्हाला पिवळ्या सालीचं किंवा हिरव्या सालीचं मोठं केळं द्यायचं असेल तर हल्ली खास करून केळ्यासाठीच एक डब्बा येतो, केळ्याच्याच आकाराचा, ज्याच्यामुळे केळं कुस्करून जात नाही मुलांच्या डब्यामध्ये. तसा एक डब्बा आणून तुम्ही त्यांना केळं देऊ शकता किंवा सफरचंदाच्या फोडी करून देऊ शकता. डाळिंबाचे दाणे सुद्धा देऊ शकता. पेरसारखं फळ पण देऊ शकता. संत्री, मोसंबी त्याच्यामधल्या बिया काढून त्या देऊ शकता. त्याच्याबरोबरच बेसनाचे लाडू, मुगाच्या डाळीचे लाडू किंवा डिंकाचे लाडू, नाचणी, कणिक, बेसन असं सगळं घालून त्याच्याबरोबर खारीक, बदाम वगैरे सगळं घालून असे लाडू तुम्ही मुलांना देऊ शकता. आता ह्याच्याबरोबरच एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण मुलांना खूप गोड पदार्थ देत असतो तेव्हा ती ॲक्टिव्ह आहेत की नाही, म्हणजे खेळामध्ये ॲक्टिव्ह आहेत की नाही हे बघून तरच त्यांना हे सगळे पदार्थ द्यावे. अशा वेळी सकाळच्या सुट्टीमध्ये तुम्ही त्यांना थोडासा ब्रेड पण द्यायला हरकत नाही. तर ब्रेडमध्ये हल्ली नटेला म्हणून एक पदार्थ येतो. तो नटेला हा नट्सपासनं केलेला असतो. त्याच्या जोडीलाच तुम्ही अजून पण त्याच्यामध्ये क्रश करून काही नट्स सुद्धा घालू शकता. किंवा पीनट बटर येतं. पीनट बटरचं सुद्धा तुम्ही मुलांना सँडविच छोट्या सुट्टीमध्ये देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे त्यांचं पुढे मोठी सुट्टी यायच्या अगोदर जे कुठले तास असतात त्याच्यामध्ये चांगलं लक्ष राहतं आणि त्यांचा अभ्यास सुद्धा चांगला होतो. लिहायला पण त्यांचे हात बीत दुखत नाहीत आणि अति उत्साहाने त्यांचा तो वेळ छान जातो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. तुमच्या काही कमेंट्स असतील, सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा आम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा पाठवल्यात तरी हरकत नाही. आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा आणि तिथे नोटिफिकेशन आयकॉनची बेल आहे ती दाबायला मात्र विसरू नका.